एक वाटी गव्हाचं पीठ आणि बटाटा याच्यापासून आज आपण खूप हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत. नमस्कार, मी सीमा. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. नाश्त्याच्या सुरुवातीला बघा, इथं मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडताना काय करायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याचा आळणीपणा निघून जातो. आणि बटाटे उकडून झाले की लगेचच आपण त्याच्यात गार पाणी घालायचं. गार पाणी घातलं की काय होतं, गार पाण्यामुळं सालं पण लगेच निघतात आणि बटाटे गार होईपर्यंत थांबायची गरज पडत नाही. आता यातला एक मोठा बटाटा घेऊन मी काय करते, असे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेते. जास्त पण मोठे नाहीत करायचे आपल्याला आणि जास्त पण बारीक असे करायचे नाहीत. असे एवढे मोठे मोठे करायचे आहेत आपल्याला तुकडे त्याचे. आपल्याला फक्त एकाच मोठ्या बटाट्याचे तुकडे करायचे आहेत, बाकीचे 2 बटाटे आपल्याला साईडला ठेवायचे आहेत. हे बघा, ह्या प्रकारचे असे एवढे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि बटाटे मॅश करून घेऊयात. तर हे 2 बटाटे आपण चांगले मॅश करून घ्यायचे आहेत. बिलकुल सुद्धा असे गाठी वगैरे राहून द्यायच्या नाहीत, कारण आपल्याला याचं स्टफिंग बनवायचं आहे. त्यासाठी हे बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मॅश करायचे, म्हणजे स्टफिंगसाठी व्यवस्थित होतात. अशा गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत. मॅशर नसेल तर हाताने केलं तरी सुद्धा चालेल, पण असं एकदम बारीक करून घ्यायचं. मध्ये मध्ये जाड असे फोडींसारखं राहू द्यायचं नाही. आता बटाटे छान मॅश झालेले आहेत. आता आपण बॅटरची तयारी करून घेऊया. हे आपण तोपर्यंत साईडला ठेवूयात. आता बॅटरच्या सुरुवातीला बघा, आपण हा एक बटाटा ठेवला होता का नाही, असे तुकडे करून. हे अख्खा बटाटा घालायचा नाही आपल्याला, ह्याच्यातले थोडेफारच तुकडे घालायचे आहेत बघा, 4 ते 5. कारण जास्त जर घातलं ना तर काय होईल, जास्त चिकटपणा येईल, बॅटर पण सैल होईल आणि आपल्याला नंतर पलटी करता येणार नाही. त्याच्यासाठी आपण एवढेच बटाटे घातलेत. आता हे बटाटे इकडं मॅश करायला ठेवते. आता यात आपल्याला बारीक रवा 2 चमचे घालायचा आहे. रवा पण आपल्याला जास्त नाही घालायचा आहे, 2च चमचे रवा घालायचा. आणि ही 2च चमचे मी दही घेतलेलं आहे छोट्या वाटीत. ते आपल्याला दही जास्त आंबट नको आहे. दही जास्त आंबट असलं का नाही की जास्त आंबट लागेल, म्हणून आपल्याला दही जास्त आंबट घालायचं नाही. इथं बघा, 1 मिरचीचे 2 तुकडे केलेत, तेही त्यात घालायचे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिऱ्यामुळे खूप छान अशी चव येते. आणि तर चवीनुसार पाऊण चमचा मीठ घालायचं आहे. आता याच्यावर आपल्याला बघा, 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते गव्हाचं पीठ सुद्धा आपल्याला याच्यातच घालायचं आहे. आणि काय करायचं, थोडंसं पाणी ओतून आपल्याला हे बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी ओतू नका, नाहीतर बॅटर एकदम सैल होऊन जाईल. थोडं पाणी ओतूनच मिक्सरला बारीक करूयात आपण. तर आपण मिक्सरला बॅटर छान असं फिरवून घेतलेलं आहे बघा. बटाटा एकदम गिर्र झालेला आहे आणि जिऱ्यांचे पण तुकडे झाले. जिरे असे मध्ये आधी खाताना खूप छान लागतात. आता यात थोडं पाणी ओतलं आहे, म्हणजे याच्यात बॅटर केलं होतं का नाही ते सगळं आपण याच्यात ओतून घेऊया. आणि आपल्याला हवं तेवढंच पाणी घालायचं आहे नंतर. तर आता याच्यात थोडंसंच पाणी घालून मी हलवून घेणार आहे, कारण आपल्याला याच्यात रवा घातला आहे ना, म्हणून थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे अजून घट्टपणा येईल. रवा फुलून येतो ना, त्याच्यामुळे अजून घट्टपणा येतो. त्यामुळे आता थोडंसंच पाणी ओतायचं आहे, जास्त काही पाणी ओतायचं नाही. आता हे सगळं मी रवीने फिरवून एकसारखं केलेलं आहे. आता आपण हे 5 ते 6 मिनटं साईडला ठेवून देऊया आणि आता स्टफिंगची तयारी करूया. स्टफिंगसाठी इथं पॅनमध्ये मी 1 पळी तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झालंय, आपण आता फोडणीची तयारी करूया. इथं बघा, मी पाऊण चमचा जिरे घेतलेले आहेत. आपल्याला मोहरी घालायची नाही आणि तेल एकदम कडक होऊन द्यायचं नाही. जास्त कडक झालं ना तर जिरे जळून जातात, त्याच्यामुळे एकदम जास्त कडक नाही होऊन द्यायचंय. आता जिऱ्यांचा कलर थोडासा आपण चेंज होऊन देऊया. आता जिऱ्यांचा कलर चेंज झालाय, याच्यावर लसूण अद्रकची पेस्ट घालूया आपण. थोडी कढीपत्त्याची पानं घेतल्यात, ते सुद्धा घालूया. आता लसूण अद्रकची पेस्ट थोडासा कलर बदलला की आपण याच्यावर लगेचच कांदा घालून घेऊयात. कांदा बघा, मी असा पातळ चिरलेला आहे उभा. कांदा एकदम पातळ चिरून घ्यायचा, त्यामुळे एकदम सॉफ्ट होतं, लगेचच उशीर लागत नाही. आता हे 2 मिनिटं चांगलं परतून घेऊयात आपण. कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, फक्त कांद्याला सॉफ्ट होऊन द्यायचंय
आणि पिंकेश कलर असा येईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. गॅसची आच आपण 100 ते मीडियमच्या दरम्यान ठेवलेली आहे. आता याच्यावर आपण अर्धा चमचा मीठ घालूया आणि तर पाव चमचा हळद. त्याच्यामुळं पण कांदा लगेचच सॉफ्ट होतो हळदीमुळं आणि मिठामुळं. थोडीशी कोथिंबीर घालायची अशी फोडणीत परतताना, त्याच्यामुळं चव खूप चांगली लागते आणि सुगंध पण छान येतो. आता आपण हा बटाटा घालून घेऊया सगळा. तुम्ही म्हणताल याच्यात मिरच्या वगैरे काही घातल्या नाही, तसं आहे लहान मुलं खाणारे असले का नाही की मिरच्या नाहीत घातल्या तरी सुद्धा चालतं. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅसची आच आपण कमीच ठेवलेली आणि ह्याला छान असा चटपटीतपणा येण्यासाठी आपण त्याच्यावर मॅगी मसाल्याची एक छोटी पुडी घालायची. त्याच्यामुळं काय होतं, मुलं खूप आवडीने खातात. मॅगी मसाल्यामुळं भाजीची चव खूप छान वाढते. आता अजून थोडी कोथिंबीर आपण याच्यात घालूया. एकदम छान ही स्टफिंग होतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं. त्यात चटपटीतपणा येण्यासाठी आपण त्यात मॅगी मसाला घातलेला आहे, त्याच्यामुळं मुलं खूप आवडीनं खातात. तर आता हे स्टफिंग बनवून झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. 10 मिनिटं आपण साईडला ठेवलेलं बॅटर बघा एकदम मस्त झालेलं आहे. आपल्याला इतपतच सैल पाहिजे, जास्त घट्ट पण नकोय आणि जास्त सैल पण नकोय. इकडं पॅन गरम करत ठेवलाय, पॅन गरम होतोय. पॅनला पण थोडंसं तेल लावून घेऊया. तेल जास्त नाही लावायचं, एकदम थोडंसं पुसट असं तेल लावायचं आहे आणि सगळं पसरून घ्यायचं असं. आणि त्याच्यावर 1 चमचा बॅटर घ्यायचं, असं ओतायचं बघा आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं. तुम्हाला जेवढं लहान मोठं बनवायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही ओता आणि पसरून घ्यायचं असं गोल आकारात छान. जास्त जाड ठेवायचं नाही, जास्त पातळ पण ठेवायचं नाही. जास्त जाड राहिलं ना तर मग ते आतून कच्चं राहील, दोन्ही साईडनी भाजलं तरी एकदम पीठ राहील. मग आपल्याला वाटतं सॉफ्ट झालंय, पण सॉफ्ट नाही, आतमध्ये तसंच पीठ असतं. आता दोन्ही साईडने आपण छान खरपूस गोल्डन असं भाजून घेऊयात. गॅसची आच आपण स्लो ठेवायची आहे, जास्त वाढवून ठेवायची नाही, नाहीतर फक्त खालच्या साईडने जळेल, भाजलं जाणार नाही आणि पीठ पण छान एकदम मस्तपैकी असं शिजलं जाणार नाही आतून. तर बघा 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण 2 मिनटानंतर पलटी करून घेऊया. खालच्या साईडने छान भाजलेलं असणार बघा, एकदम मस्त सुंदर अशी जाळी येते बघा. आपण याच्यात बिलकुल सुद्धा इनो घालत नाही किंवा सोडा सुद्धा घालत नाही, तरी सुद्धा एकदम मस्त अशी जाळी येते याला. आता याच्यावर बटाट्याचं स्टफिंग घालायचं बघा असं आणि आडवं पसरून घ्यायचं. ह्याच्यात बटाट्याचं स्टफिंग घालून मस्तपैकी छान असं दोन्ही साईडनी अजून खरपूस भाजून घ्यायचंय बघा. आता काय करायचं, इकडच्या साईडनी वरच्या बाजूने आपण याच्यावर पलटी करून घ्यायचं. हे असं पलटी करून घ्यायचं का 2-2 मिनिटांनी पलटी करून घ्यायचं. कारण काय म्हणजे खालच्या साईडनी सुद्धा व्यवस्थित छान असं भाजलं जातं आणि वरच्या साईडनी थोडंसं प्रेस करायचं उलताण्याने आणि नंतर त्याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या. साईडनी कडा लगेच दाबल्या जातात, त्याच्यामुळे आपण जे स्टफिंग भरले ना त्याच्यात ते बाहेर येत नाही. आणि दोन्ही साईडनी छान खरपूस गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता बघा दोन्ही साईडने आपण छान भाजून घेऊया. खालच्या साईडने सुद्धा मस्त एकदम क्रिस्पी झालेला आहे. दोन्ही साईडने एकदम छान मस्त क्रिस्पी असा भाजलेला आहे बघा. आता आपण तव्यातून काढलेलं आहे. आता बाकीचे सुद्धा बनवून घेऊयात. पॅनवर थोडंसं तेल आपण पसरलेलं आहे आणि 1 चमचा ओतायचं आणि हलक्या हाताने पॅन थोडंसं पसरायचं किंवा तुम्ही पळीने पसरलं तरी सुद्धा चालेल. जास्त जाड होऊन द्यायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही होऊन द्यायचं. आपण हे गॅसची आच एकदम स्लो ठेवून निवांत बनवतो ना, त्याच्यामुळे थोडाफार उशीर लागतो पण खूप छान बनतं हे. आणि हे कमी आचेवर बनवायचं आहे, त्याच्यामुळेच एकदम छान होतं. जास्त फुल आच केली तर फक्त वरच्या खालच्या साईडने जळून जातं आणि आतमध्ये पीठ तसंच राहतं. 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊया. बघा 2 मिनटानंतर एकदम छान मस्त क्रिस्पी असं गोल्डन भाजलेलं आहे आणि खूप छान असे त्याला जाळी पण पडलेली आहे बघा. आपण ह्याच्यात इमोती काही घालत नाही, त्याच्यामुळे खूप हेल्दी आहे.
अगदी मुलांना वारंवार बनवून देण्यासारखा हेल्दी आहे हे. आता याच्या बटाट्याचं स्टफिंग असं पसरलं की ते पलटी करून घ्यायचं. पण पलटी लगेच करायचं नाही आहे, जरा खालच्या साईडनी सुद्धा 2 मिनटं छान व्यवस्थित भाजून द्यायचं, मगच पलटी करायचं. नाही तर तुम्ही म्हणसाल आता आपण हे बटाट्याचं स्टफिंग टाकले, पलटी केल्यानंतर लगेच पलटी करूया वरच्या बाजूने, पण तसं नाही. खालच्या साईडने सुद्धा छान 2 मिनटं गोल्डन खरपूस असं भाजून द्यायचं आहे, नंतरच पलटी करायचे. थोडाफार उशीर लागतो, पण नाश्ता खूप छान बनतो आणि एकदम सुंदर बनतो. अगदी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवडीने खाण्यासारखा हा नाश्ता बनतो. आता 2 मिनटं झालेत बघा, तरीसुद्धा गॅसची आच कमी असल्यामुळं एवढं खरपूस भाजलेलं नाही. तर जास्त सुद्धा खरपूस असं नाही भाजलं ना तर काय करायचं, आपण नंतर खालच्या वरच्या साईडने भाजतच असतो. वरच्या साईडने थोडंसं असं तव्याने उलताण्याने प्रेस करायचं आणि नंतर कडा त्याच्या दाबून घ्यायच्या. कडा लगेच दाबल्या जातात त्याच्यात, त्यामुळे स्टफिंग बाहेर येत नाही. व्हिडिओ स्किप न करता बघितला का नाही की काय होतं, एक एक टिप्स सगळी व्यवस्थित समजली जाते आणि आपल्याला बनवताना काही अडचण येत नाही. त्याच्यासाठी बघताना ना व्हिडिओ बिलकुल सुद्धा स्किप करत जाऊ नका, तुम्ही व्यवस्थित बघत जावा पूर्ण व्हिडिओ. खालच्या साईडने आता छान खरपूस झालंय गोल्डन असं. आता आपण वरची साईड खाली घातली, आता ती सुद्धा छान गोल्डन होईपर्यंत भाजून घेऊयात. आता एकदम मस्त बघा, दोन्ही साईडने किती छान खरपूस गोल्डन असा भाजलेला आहे. असं दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. आता आपण बाकीचे सुद्धा सगळे असंच बनवून घेऊयात. बघा असा सुंदर नाश्ता आहे ना, तुम्ही सुद्धा बनवा मुलांच्या टिफिनसाठी. सगळ्यांना घरात नाश्त्याला किंवा अगदी तुम्हाला भाकरी चपातीचा कंटाळा आला ना तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवून खाल्ला ना तर खूप पोटभरीचा आहे आणि खूप छान आहे. माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.